ठरलं तर मग या मालिकेचा निर्णायक एपिसोड आता लवकरच आपल्या समोर आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुनने प्रियाचा व्हिडिओ केलाय, तो व्हिडिओ आता सुभेदारांच्या समोर आलाय आणि त्या व्हिडिओतून एक नाही, दोन नाही, तर तीन भयंकर सत्य उलगडलेत जी अर्जुनला पण माहीत नाहीये. अर्जुनच्या कॅमेऱ्याच्या क्वालिटीने प्रिया फोनवरती ज्या कुणाशी बोलत आहे त्या बोलण्यातलं सत्य सुद्धा त्या फोनमध्ये रेकॉर्ड झालंय आणि अर्जुनने तिथे फक्त प्रिया आहे हे रेकॉर्ड केलं असलं तरी ज्या वेळेला तो व्हिडिओ पाहिलाय त्यावेळेला एक नाही, दोन नाही, तीन सत्य उलगडलेत आणि त्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. सगळ्यात जास्त हादरले ती म्हणजे कल्पना, अश्विन आणि सायलीला पण धक्का बसलाय. असं काय सत्य आहे जे प्रियाच्या बाबतीतलं सायलीला पण माहित नव्हतं? असं काय तीन भयंकर सत्य आता समोर आलेत की ज्याच्यामुळे सुभेदारांची झोपच उडवले आणि तीन सत्यांचा उलगडा झाल्यावरती मालिकेमध्ये खरा निर्णायक वळण काय आलंय, अर्जुनने हे काय रेकॉर्ड केलंय, सगळं सगळं पाहू. इकडे अर्जुन आता घरी येतो. घरी आल्यावरती अर्जुन आता सायलीला सांगतो की मी न प्रियाचे फोटो पण काढलेत आणि त्यासोबत एक व्हिडिओ पण आहे. यावरती सायली म्हणते व्हिडिओ? त्यावरती अर्जुन म्हणतो हो. यावरती सायली म्हणते पण आपण तो कोर्टात दाखवायचा आहे ना? अर्जुन म्हणतो तो कोर्टात तर दाखवायचा आहे, पण त्याआधी ती घरात नसताना आपण हा व्हिडिओ घरात दाखवायचा आहे. जोपर्यंत घरच्यांना हे सत्य कळत नाहीये ना, त्यामुळे आता घरचे सावध होणार नाहीत आणि याच्यामध्ये एक नाही तर प्रिया ज्यावरती फोनवरती बोलत होती ना, त्यावेळेला जे सत्य समोर आले ते प्रतिमा आत्या आणि आता ताबडतोब रविराज यांच्या समोर पण येणं बाकी आहे. पण त्यासाठी आता कोर्टात तर हा पुरावा उपयोगाचा ठरणारच आहे. पण त्याआधी कोर्टात उपयोगाचा ठरण्याच्या आधी आपल्याला या सगळ्यामध्ये आता कोर्टातल्या आधी हे घरात दाखवायला पाहिजे. लगेचच आता इकडे रविराजांना फोन फिरवला जातो आणि रविराजांना फोन फिरवल्यावरती अर्जुन रविराजांना सांगायला लागतो, सिनियर, खूप मोठी बातमी मला समजलेली आहे. प्रतिमा आत्याच्या जीवाला धोका आहे. त्याचबरोबर आता तन्वी ही महिपत आणि साक्षी यांच्यासोबत मिळून घाणेरडे प्लॅन करते आणि त्याच्यानंतर ती तन्वी आहे की नाही यावरती पण शंका आहे. यावरती रविराज म्हणतात काय? यावरती अर्जुन सांगायला लागतो हो. आणि प्रतिमा आत्याला हे जे हॅल्युसिनेशन होतात ना, तिला भास, हे भास नाहीयेत हे पण मला एका फोनवर समजलेलं आहे आणि मुळातच ही खोटारडी तन्वी आपल्या घरात घुसले. यावर रविराज म्हणतात अर्जुन काय बोलतोयस? मग अर्जुन सांगायला लागतो, हे बघ सिनियर, तू उद्या घरी ये. मी आता तुला फोनवरती काही बोललो तर तिकडे पण तुझे शत्रू आहेत ते सुद्धा सावध होतील. त्यामुळे तू ताबडतोब इकडे ये. मी तुला जे काही सत्य आहे ते सत्य सांगेन. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात ठीक आहे, पण प्रतिमाची तब्येत थोडी डाऊन आहे. अरे तिला नागराजने स्वतःला मारलं असा आता भास झालेला आहे. असं म्हटल्यावरती तो सांगतो, सिनियर, हा भास नाहीये, खूप मोठं कारस्थान आहे, तेच मला तुला सांगायचं आहे. पण घरामध्ये कुणालाच बोलू नको. यावरती रविराज म्हणतात म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे खरंच नागराजनी? यावरती अर्जुन म्हणतो सध्या आता मी तुला काही सांगू शकत नाहीये. मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की तू घरी ये. असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतात ठीक आहे, पण प्रतिमा? यावरती तो सांगायला लागतो तू प्रतिमा आत्याला घेऊन आलास ना तरच बरं होईल, कारण प्रतिमा आत्या इथे येणं जास्त गरजेचं आहे. प्रतिमा आत्या जर का आली नाही तर तिकडे तिच्या जीवाला धोका आहे. रविराज म्हणतात अर्जुन, अरे व्यवस्थितपणे सांग ना, मला खूपच भीती वाटायला लागलेली आहे. त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो तू चिंता करू नको, तू फक्त इकडे फोन ठेवल्यावरती अर्जुन म्हणतो उद्या सिनियर ज्या वेळेला घरात येईल ना त्यावेळेला खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होईल. सायली म्हणते तुम्ही मला तरी सांगा तुम्ही कशाबद्दल बोलताय ते. यावरती अर्जुन सांगायला लागतो मी तुला सांगतो, पण ह्याचा अर्थ मला पण नीटसा कळलेला नाहीये. ज्या वेळेला आता माझ्या फोनमध्ये व्हिडिओ नीट बघ. याच्यामध्ये तन्वी काय सांगतीये की औषधं पोहोचली का? म्हणजे आता ती नागराज काकांसोबत बोलत होती की औषधं ती पोहोचलीत का? प्रतिमाला इच्छा म्हणजे प्रतिमा वेडी झाली का? किंवा तिच्याबद्दल आता घरच्यांचं मत काय झालंय? हे एक बोलत होती आणि त्याचबरोबर ती आता तिकडे सांगत होती की मी इथे माझं गाठोडं घ्यायला आले. माझ्या फोनमध्ये या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्यात आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण मी तो व्हिडिओ क्लिअरिटीसाठी दिलाय. अजून काहीतरी ती बोलत होती. कुणाशी बोलत होती कळत नव्हतं.
म्हणून तो व्हिडिओ मी क्लिअर करण्यासाठी दिलाय, तो उद्या येईल आणि मग सत्य समजेल. यावरती प्रिया म्हणते, पण मग तुम्ही आता रविराज सरांना उद्या बोलवलेत त्याचं काय? अर्जुन म्हणतो, सीनियरला सगळं समजेल. सीनियर एक वकील आहे आणि त्यानंतर त्याच्यासमोर ज्यावेळेला सत्य येईल ना, तेव्हा तोच या सगळ्यात मदत करेल. इकडे प्रिया घरी आलेली असते आणि ती विचार करते, मला आज गाठोडं तर काही भेटलं नाही, पण मला तिकडे जे बाबा भेटले ते आता मला बघून पळून का गेले? तितक्यात तिकडे अश्विन आलेला असतो आणि तन्वी, तुझं हल्ली वागणं खूपच बिघडलंय. तू हल्ली एकदम उद्धट वागतेस. प्रिया म्हणते, नाही रे अर्जुन, अश्विन असं काही नाहीये. यावरती तो सांगतो, मग तू हा ड्रॉवर मी तुला सांगितलं होतं, तो अजून का नाही उघडलेला आहेस? हा ड्रॉवर उघडून तू या सगळ्यामध्ये मला आता त्याच्यामध्ये काय दाखवणार होतीस ना? प्रिया विचार करते, अरे बापरे, हा ड्रॉवर मधला आता सामान तर मला काढता नाही आलंय. ते सायलीचं गाठोडं आहे. हा जर का ड्रॉवर मधलं सामान ह्याने पाहिलं तर खूप मोठी गडबड होईल. पण प्रियाला माहित नसतं, गडबडची ऑलरेडी स्टार्ट झालेली असते. गडबड ऑलरेडी सुरू झालेली असते. कारण प्रियाची आता वाईट काळ सुरू झालेला असतो. बरं, हे सगळं होत चैतन्य घरी येतो. चैतन्य घरी आल्यावरती चैतन्य सांगायला लागतो, की हे बघ अर्जुन, म्हणजे ना मी व्हिडिओ क्लिअर करून आणलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आता सगळा हा व्हिडिओ पाहिल्यावरती सायलीच्या लगेच लक्षात येतं, की अर्जुन सरांना काय म्हणायचं आहे. त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, सीनियर आणि आता प्रतिमा आत्या आले. यावरती चैतन्य म्हणतो, मी त्यांना कॉल केला होता, ते निघालेत, पण त्याआधी आपण खाली जाऊन धमाका करूया का? आधी खाली जाऊन धमाका करू, त्यानंतर ते दोघं आल्यावर धमाका करूया. जोपर्यंत आता इकडे प्रिया बाहेर गेले, तोपर्यंतच हे सगळं करायला पाहिजे. आणि आता आपल्याला काळजी घेतली पाहिजे ती अस्मिताची. यावरती सायली सांगायला लागते, नाही नाही, मला खात्री आहे की अस्मिता ताई तिला काहीही सांगणार नाहीये. आपण आत्ताच्या आत्ता जाऊया ती यायच्या आधी, कारण आपल्याला हे पुरावे कोर्टात सादर करायचे आहेत. त्याआधी घरी दाखवून मग कोर्टात सादर करूया, नाहीतर रविराज काकांना उगाचच काहीतरी वेगळं वाटू शकतं. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सगळेजण खाली यायला निघतात. अर्जुन, सायली, चैतन्य सगळे खाली आणि अर्जुन आता सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काल मी खरं तर वेश बदलून गेलो होतो, तो म्हणजे महिपत शिकरे यांच्या घरी. पूर्णाजी म्हणते, काय बोलतोयस तू? तुला काय गरज होती महिपत शिकरेच्या घरी जायची? यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, मी जर का गेलो नसतो ना, तर आपल्याला फसवणाऱ्या व्यक्तीचं सत्य आपल्या समोर कधी आयुष्यात आलं नसतं. यावरती मग आता पूर्णाजी म्हणते, सत्य? कसलं सत्य? अर्जुन, काय बोलतोयस? नीट बोलशील तर मला समजेल. यावरती अर्जुन म्हणतो, मी नीटच सांगणार आहे. जे काही आहे ना, ते सगळं सगळं मी सांगायलाच आलेलो आहे. आता सायली समोर येते आणि आता व्हिडिओ समोर आलेला असतो. अर्जुन मोठ्याने तो व्हिडिओ लावतो. त्या व्हिडिओमध्ये आता इकडे अर्जुन सांगतो, मी ज्या वेळेला साक्षी शिकरे हिच्या घरी गेलो होतो, तेव्हा ऑलरेडी प्रिया तिकडे पोहोचलेली होती. हो, मी हिला प्रियाच म्हणणार आहे, तन्वी नाही म्हणणार. का ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरती कळेल. आणि असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच अर्जुन सांगायला लागतो, तुम्ही हा व्हिडिओ ऐका. मी ज्या वेळेला तिकडे पुरावे आणण्यासाठी गेलो होतो, ज्या वेळेला पुरावे आणायला गेलो होतो, त्यावेळेला मग मात्र आता इकडे मला तिथे तन्वी दिसली. प्रिया दिसल्यावरती मी लगेचच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. मी ज्या वेळेला व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये जे काही तिचं फोनवरचं बोलणं रेकॉर्ड झालं, ते तुम्ही सगळ्यांनी ऐका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे ती सांगत आहे, की ती मला वेडं करण्यासाठी, त्या मंद डोक्याच्या बाईला वेडं करण्यासाठी जे औषध आवश्यक आहे, ते औषध आणलं का? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो, की या सगळ्यामध्ये आता ती आता या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्याला वेडं करती आहे. प्रतिमा आत्याला भास झाले होते, की तिला नागराज काका मान दाबून मारतायत आणि खरं सांगू का, तर ती नागराज काकांसोबतच बोलत होती. आणि असं म्हटल्यावर ती नागराज काका आणि प्रिया प्रतिमा आत्याला वेड्या बनवतायत. आता इकडे व्हिडिओ हातामध्ये येताच जबरदस्त धक्का बसतो, तो म्हणजे इकडे कल्पनाला. आणि कल्पना तो व्हिडिओ पाहायला लागते. दुसरं सत्य समोर येत असतं, की माझं गाठोडं, म्हणजे आता जे खोटं गाठोडं तन्वीचं घेऊन मी या घरात आले होते, त्या गाठोड्यासाठी मी इकडे आलेली आहे. माझं खरं गाठोडं इकडे आहे. दुसरं सत्य, ती तन्वी नाही आहे. आणि यापेक्षा भयंकर सत्य समोर येणार असतं, ते म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये तिने कबूल केलेली तिसरी गोष्ट, जी ऐकून सायलीला पण धक्का बसतो. पूर्णाजीला तर बसतो आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कोर्टामध्ये सादर करायचं आहे,
या सगळ्यामधलं ते सत्य समोर येतं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच ती आता बघायला लागते व्हिडिओ पूर्णाजी हातात घेते. बघू मला व्हिडिओ बघू आणि पूर्णाजी हतबल होऊन खाली बसते. माझ्या प्रतिमाला वेडं ठरवणारी ही कोण आहे? ही का माझ्या प्रतिमाला वेडं ठरवते? आणि ही जर का तन्वी नाहीये तर माझी खरी तन्वी गेली कुठे? माझ्या खऱ्या तन्वीच्या बाबतीत हिने काय घडवलं? मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, असं म्हणत पूर्णाजी खूपच अस्वस्थ झालेली असते. तिच्या रडण्याचा आता मात्र खूपच तिला त्रास होत असतो. पूर्णाजीला अस्मिता शांत करत असते. पूर्णाजी शांत हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. पूर्णाजी म्हणते ही अशी मुलगी जर का घरात असेल तर या घराचं वाटोळं वाटोळं होईल. यावरती अश्विन म्हणतो दादा दादा हे सगळं काय आहे? यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तू जरा तरी डोळे उघडे ठेव आणि तिचं काय चाललंय हे तुला समजतच नाहीये. तू तिच्या पूर्णपणे आहारी गेलास अश्विन. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तिसरं आणि महाभयंकर सत्य ऐक असं म्हटल्यावरती मग लगेचच पूर्णाजी आपल्या हातामध्ये तो मोबाईल घेते आणि तिसरं आणि महत्त्वाचं भयंकर सत्य ते म्हणजे ती सांगत असते हे बघा म्हणजे साक्षीने खून केलाय हे तर मला माहिती आहे. ती नागराजला सांगत असते. पण पण साक्षी मला ब्लॅकमेल करते माझं गाठोडं तिच्याकडे ठेवून. हे मी सहन करणार नाहीये. म्हणजे तिचं इतकं मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे की मधुभाऊंनी खून केलेला नाहीये, तिने खून केलाय. मग तरी सुद्धा ती आता या सगळ्याचा उपयोग काय करतीये? ती मला माझं गाठोडं देत नाहीये. हे असं ती का करते मला कळत नाहीये. तिला सांगा माझं गाठोडं द्यायला. असं म्हटल्यावर ती मग आता हे तिसरं महाभयंकर सत्य ज्याचा कोर्टामध्ये उलगडा होण्याची गरज असते की हे सगळं खोटं आहे. प्रिया साक्षीची माणूस आहे आणि साक्षीची माणूस असल्यामुळे प्रिया या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी करते आहे. हे सत्य समोर आल्यावरती कोर्टात खऱ्या अर्थाने गोष्टी उलगडणार असतात. इकडे तोपर्यंत कल्पना म्हणते काय मूर्खपणा केलाय मी. काय मूर्खपणा करून बसले की या मुलीवरती मी विश्वास ठेवला. ही मुलगी आपल्याला सगळ्यांना पोहोचवायला आलेली आहे. इतक्या खालच्या पातळीची ही मुलगी असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पूर्णाई आपण हिच्यावरती विश्वास ठेवून काय केलं? खरंच पूर्णाई आपलं आता खूपच मोठं चुकलेलं आहे. आपण खरंच या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी केल्यात ना मला खरंच कळत नाहीये की आपण हिच्यावरती कसा काय विश्वास ठेवला. असं म्हणत कल्पना रडायला लागते. रडता रडता ती आता सायलीला जवळ घेते. सायलीची माफी मागायला लागते. खरंच सायली तू मला माफ कर. म्हणजे तुझ्यावरती आम्ही घाणेरडे आरोप केले. पण खरी जी काही सूत्रधार आहे ती म्हणजे ही तन्वी. प्रतिमाला वेडा बनवते. मुळात ती तन्वी नाहीच आहे. असं म्हणत ती हमसाहुमशी रडायला लागते. पूर्णाजीला तर आता आपण काय बोलतोय काय नाही आणि हे सगळंच कळत नसतं. आणि त्याचबरोबर आता इकडे पूर्णाजीला चक्कर यायला लागते. मी जे बघते आहे ते ते बरोबर आहे की आता जे सगळं चाललंय ते बरोबर आहे. मला खरंच कळत नाहीये की काय आहे हे सगळं. पूर्णाजी हतबल होते. कल्पनाला तर आता चक्कर यायला लागते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायचं आहे की या तन्वीला आत्ता काही बोलायचं नाहीये. अस्मिताताई तू सुद्धा. कारण ना या सगळ्यामध्ये आता हे पुरावे मला कोर्टात सादर करायचे आहेत. पण कोर्टात सादर करण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं तिचं खरं रूप. आणि मुळात प्रतिमा हत्येसाठी मी हे केलं. कारण जर का एखाद 2 दिवस जरी गेले तरी प्रतिमा हत्याला ठारवेड करण्यामध्ये ही यशस्वी ठरली. आता थोड्याच वेळात सिनियर आणि प्रतिमा हत्या येईल. त्यांना मी काय सांगायचं ते सांगेन. पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या तन्वीला म्हणजेच त्या खोटारड्या प्रियाला नाही कळलं पाहिजे की आपल्याला हे सत्य समजलंय. मी कोर्टामध्ये तिला एक्सपोज करणार आहे. एकाच वेळेला नाही तर बऱ्याचशा गोष्टी आता मी तिच्या समोर आणणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता मला कोऑपरेट करा. यावरती पूर्णाजी म्हणायला लागते कसं कसं गप्प बसू? हिला इतके दिवस माझ्या घरात कशी सहन करू? यावरती अर्जुन म्हणतो इतके दिवस जसं केलं ना तसंच आपल्याला या केसमध्ये मधुभाऊंना सोडवायचं आहे. आपल्याला प्रतिमा हत्याला सुद्धा न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि सिनियरला सुद्धा त्याची खरी मुलगी हवी असेल तर या गोष्टी करायलाच लागतील आपल्याला. असं म्हणत अर्जुनने घरच्यांना विश्वासात तर घेतलंय. विश्वासात घेऊन आता घरच्यांना त्याने सगळं सत्य तर सांगितलंय. पण प्रियाला हे सत्य सांगायचं नाही हे सुद्धा सांगितलंय. मग हे सगळं होत असताना आता याच वेळेला सगळ्या गोष्टी कशा समोर येणार किंवा अर्जुन कोर्टामध्ये सुसूत्रपणे या गोष्टी कशा मांडणार
आणि त्यानंतर प्रियाचा सगळा पर्दाफाश कसा होणार, त्याचबरोबर रविराज आणि प्रतिमाला या गोष्टी समजल्यावरती नक्की काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.